स्नेहाज मेन्यूमध्ये आज आपण बघणार आहोत कोळंबीचा भात। तेल छान गरम झालं की यात आपण चिरलेला एक कांदा घालून घेऊया। कांदा छान लाल होईस्तोपर्यंत फ्राय करून घेऊया। त्यावर आपण यात आपले सुके मसाले घालून घेऊया। गरम मसाला, हळद, मिरची पावडर आणि घरगुती मसाला। आता आपण कांद्यासोबत या मसाल्यांना व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हे फ्राय झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि आलं लसूणची पेस्ट घालूया। यात मी 2 मिरच्या, थोडंसं खोबरं, 8-10 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं, कोथिंबीर असं घेतलेलं आहे। ह्याची छान पेस्ट केली आहे वाटण, आणि हे आपण यात घालून छान फ्राय करून घेऊया। हे फ्राय झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये ज्या धुतलेल्या कोळंब्या घेतल्या आहेत, साधारण 8 ते 10 कोळंब्या असतील, त्या आपण यात घालूया। 1 वाटी तांदूळ आपण घेतले, त्याप्रमाणे या कोळंब्या साधारण 8 ते 10 कोळंब्या मी अंदाजे घेतल्यात। तर ह्या कोळंब्या आपण छान फ्राय करून घेऊया। ह्या मी सोलून ह्याची सालं वगैरे काढून आपण ह्याच्यामध्ये घालतो। कालवणात कधीकधी आपण विदाऊट सोलता पण घालतो, पण कोळंबीच्या भातासाठी आपण सोलूनच घालायच्या। आणि ह्याच्यामध्ये जे 1 वाटी तांदूळ मी धुवून घेतले ते आपण यात घालूया। आता मी यात मीठ घालून घेते अंदाजे, आणि मी वाटणाचं जे पाणी होतं ते यात घालते, आणि थोडंसं मला अजून पाणी लागेल। आम्हाला थोडंसं मऊसर भात आवडतो, म्हणून आम्ही थोडं जास्ती पाणी घालते। पण जर तुम्हाला असं थोडं फडफडीत भात आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी घातलं तरी पण होऊन जाईल। आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि आपण ह्याच्यात 4 शिट्या घेऊया। कुकरच्या 4 ते 5 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर आता थंड झाला आहे। आपण ओपन करूया। हा बघा, आपला कोळंबी भात तयार आहे। नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी, आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।